निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा काही वेळातच प्रसिद्ध होणार आहे। त्यासाठी भवानी मंडपात जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। तत्पूर्वी खासदार शाहू छत्रपती महाराज, काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांनी करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या दर्शन घेतलं आणि यावेळी शाहू छत्रपती महाराज आणि सतेज पाटील यांनी जाहीरनामा अंबाबाई चरणी विधिवत पूजा करून अर्पण केलाय। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, कोल्हापूरसाठी काँग्रेस आता जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे, काय अपडेट? कोल्हापूरमध्ये काँग्रेसचा आज जाहीरनामा प्रसिद्ध झालेला आहे। खासदार शाहू महाराज यांच्या हस्ते या जाहीरनाम्याचं प्रकाशन झालेलं आहे। प्रामुख्याने या जाहीरनाम्यामध्ये महिलांना आणि विद्यार्थ्यांना केएमटी प्रवास मोफत देण्याचं आश्वासन या काँग्रेसनं या आपल्या जाहीरनाम्यामध्ये आहे ते दिलेलं आहे। यासोबतच पाहायला गेलं तर शिक्षण, आरोग्य, शहरी पायाभूत सुविधा, रोजगार, क्रीडा, पर्यावरण, सामाजिक न्याय, संस्कृती, पारदर्शक कारभार याचा संपूर्णपणे उल्लेख या जाहीरनाम्यामध्ये आहे ते काँग्रेसने केल्याचं पाहायला मिळते। भ्रष्टाचारमुक्त कारभाराचा शब्द आहे तो काँग्रेसने या ठिकाणी दिल्याचा पाहायला मिळते। आपल्याला माहितच आहे की गेल्या काही दिवसापासून सतेज पाटील यांच्यावरती थेट पाईपलाईनवरून भ्रष्टाचाराचे आरोप होताना पाहायला मिळतात। ते आरोप आहे ते सतेज पाटील खोडून काढताना दिसून येतात। मात्र या जाहीरनाम्यामध्ये भ्रष्टाचारमुक्त कारभाराचा शब्द आहे तो सतेज पाटील आणि काँग्रेसचे हे सगळे नगरसेवक काँग्रेस देताना पाहायला मिळते। त्यामुळे या जाहीरनाम्याचा कितपत उपयोग या सगळ्या प्रचार यंत्रणेमध्ये काँग्रेसला होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र सगळ्यात महत्त्वाची बाबमध्ये या जाहीरनाम्यामध्ये महिलांना आणि विद्यार्थ्यांना केएमटीचा प्रवास आहे ते पूर्णपणे मोफत देण्याचं आश्वासन आहे ते दिलं गेलेलं आहे। त्यामुळे याचा महिला आणि या सगळ्या विद्यार्थ्यांच्या मध्ये कितपत परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। लाडकी बहीण योजना आहे ते आणि त्यानंतर एसटीचा प्रवास मोफत देण्याचं राज्य सरकारचं जे आश्वासन आहे किंवा राज्य सरकार त्याची अंमलबजावणी करत असतं आणि त्या अनुषंगानेच या जाहीरनाम्यामध्ये पूर्णपणे केएमटी प्रवास मोफत देण्याचा आणि पिंक बस सुद्धा आहे ते या ठिकाणी देणारा महिलांच्या सुरक्षिततेबाबत आहे ते पावलं उचलण्याचं आश्वासन या सगळ्या जाहीरनाम्यामध्ये आहे ते अंतर्भूत करण्यात आलेलं आहे। आपल्याला माहितच आहे की काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशील तसं या टॅगलाईन खाली आहे ते जनतेतून मतं मागवली होती, सूचना मागवली होती आणि या सूचनांचा अंतर्भूत करत हा जाहीरनामा आता प्रसिद्ध झालेला आहे। आणि या जाहीरनाम्यातून आता कशा पद्धतीने विकास करणार आहोत अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।